आदरणीय विचार मंच आणि उपस्थित असलेले सर्व माझ्या आया बहिणींनो, बांधवांनो, मित्रांनो, मी विरारून येतोय आणि गेले काही दिवस आमच्याकडे प्रचंड थंडी वाढली होती. समुद्र किनाऱ्यावर सहसा थंडी नसते आणि पुण्याला कार्यक्रम म्हटल्यावरती मी आपलं स्वेटर बेटर सगळी तयारी घेऊन आलो होतो. म्हटलं इथं जास्त थंडी असेल आणि इकडे आल्यानंतर मला कळलं की आझम कॅम्पसमध्ये वातावरण एकदम गरम झालंय. असो, मुद्दा एवढाच, चहा पिता पिता डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं की तू जे बोलशील त्याच्याशी मंडळ सहमतच असेल असं नाही. तर मी पण माझ्या बाजूने बोल्ड लेटरमध्ये अंडरलाईन करून सांगतो की मी जे काही इथं 12व्या संमेलनामध्ये मांडणार आहे त्याच्याशी मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळास सहमत असेलच असं नाही, त्यांनी असावंच असा माझा आग्रह नाही. कारण आपला विषय हा राष्ट्रवाद कोणाची मिराजदारी आहे. एकदा मिराजदारी हा शब्द आलाच की त्यात लोकशाहीचा फारसा अवकाश राहत नाही. कारण मिराजदारीमध्ये मिरवणं पण आलं, त्याच्यावरती मोनोपोली स्थापित करणं हे पण आलं. त्यामुळे तशा भानगडींमध्ये लोकशाहीला कुठल्याही प्रकारचा अवकाश नसतो आणि कुठल्याही सृजनासाठी, कुठल्याही समाजाच्या कुठल्याही प्रश्नावरती उत्तरं शोधण्यासाठी किंवा त्या समाजाच्या विकासासाठी लोकशाहीचा पाया असणे ही एक अनिवार्य अशी गोष्ट असते. त्यामुळे प्रथमतः आपण असं म्हणूया की आपण लोकशाहीवादी आहोत की नाही इथून सुरुवात करूया आणि मग राष्ट्रवाद कोणाची मिराजदारी या प्रश्नावर येऊया. कारण या प्रश्नाला आपण स्वतः भिडल्याशिवाय कोणाच्या तरी मिराजदारीबद्दल आपण नाही बोलू शकत. कारण मला कोणाची तरी मिराजदारी नीटच दिसते. मगाशी आता इथं सुंदर विश्लेषण झाले राष्ट्रवादाला घेऊन. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून किंवा त्या आधीपासून राष्ट्रवादाला घेऊन आणि विशेषतः भारत नावाचं राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेला घेऊन अनेक वाद आहेत, अनेक छटा आहेत आणि त्या सगळ्यांमधून आपला प्रवास, आपला म्हणजे तुम्ही आम्ही जे काही सो कॉल्ड भारत माझा देश आहे असं म्हणत म्हणत मोठे झालेली आपण सगळी जी मंडळी आहोत, त्यांचा गेले 47 पासून ते इथपर्यंत प्रवास झालेला आहे. धडपडच झाला असेल पण झालाय. राष्ट्र म्हणजे नेमकं काय याच्या सैद्धांतिक मांडणीबद्दल मी आता बोलणार नाही, कारण इथं अनेक वक्ते आहेत ते त्याच्याबद्दल बोलतील. पण एक गोष्ट निक्षून सांगेन की कुठल्याही राष्ट्राचा धर्म हा पाया असू शकत नाही. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला पटो न पटो, पचो न पचो, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि आधुनिक इतिहासाने जगाच्या ही गोष्ट वारंवार सिद्ध केलेली आहे की ज्या ज्या देशांनी, त्या त्या राष्ट्रांच्या राज्यांनी म्हणजे स्टेटने धर्माचं अधिष्ठान राष्ट्राला दिलेलं आहे, ते राष्ट्र आज विकसित, लोकशाहीवादी, मुक्त उभे राहू शकलेले नाही. धर्माच्या आधारावरती आपल्याकडे उभं राहिलेलं इस्रायल आहे, साम्राज्यवादाने निर्माण केलेलं, विकसित आहे, सगळी सुख आहेत त्यांच्याकडे. आणि आपल्याकडचे सगळे समरसतावादी तिकडे समरस व्हायला जात असतात इस्रायलची शेती बघायला. म्हणजे वाळवंटात कसं हिरवगार होतं, इकडे हिरव्याचा ॲलर्जी असते, तिकडे हिरवं बघायला जात असतात. संपन्न असलेला हा इस्रायल धर्माच्या अधिष्ठानावर उभा राहिल्यानंतर शांतपणे तिथला एक तरी माणूस जगू शकतोय का? कृत्रिमरित्या असे कुठलेही राष्ट्र निर्माण करता येत नसतात. आपल्याकडे बघूया, 47ला आपण झेललं ना, ब्रिटिश इंडियाची फाळणी झाली. आपण एक देश होतो की नव्हतो याच्याबद्दल एक वेगळा वाद आहे, तो वेगळ्या चर्चेचा विषय, त्याच्याबद्दलची माझी मतं वेगळी आहेत.
पण जे काही ब्रिटिश इंडिया होतं त्याची फाळणी जेव्हा झाली, त्यातून धर्म आधारित एक राष्ट्र निर्माण झालं, ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान. ते ईस्ट आणि वेस्ट कधी जुळलं का 47ला? नाही जुळलं. काल परवाची बातमी आहे, ॲटलीचे पेपर्स बाहेर आलेत. त्यावेळेचे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी भाकीत केलं होतं की हे पाकिस्तान एकत्र राहू शकत नाही आणि बंगाल नावाचं एक वेगळं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. त्यातलं पहिलं भाकीत त्यांचं खरं ठरलंय आणि दुसरं भाकीत व्यवहारात जरी नसेल आलेलं तरी मानसिकतेच्या पातळीवर आहे. हे आपण कुठल्याही बंगाली माणसाशी बोलायला गेलं की समजतं. पूर्व पाकिस्तान, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल ही फाळणी सर्व बंगाल्यांना मान्य नाही. ते बांगला भाषेत. मग राष्ट्राच्या आधारामध्ये महत्त्वाचा घटक ही भाषा आहे. ही गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे. या सत्राच्या आधी महाराष्ट्रातल्या बोली भाषांना घेऊन जी चर्चा इथं रंगली, वेगवेगळ्या छटा आपल्यासमोर आल्यानंतर त्या सगळ्या एका सूत्रामध्ये गुंफल्यासारख्या आपल्याला दिसतात. सगळ्या बोलीभाषा त्यांचं वैविध्य घेत आणि ह्या सगळ्या बोलीभाषांचं वैविध्य एक सूत्रामध्ये सूत्रबद्ध होत महाराष्ट्र नावाची एक गोष्ट आपल्या सर्वांच्या मनामध्ये असते. यात धर्म कुठे आला? यात धर्म अडथळा म्हणून कुठे येतो? तर तेव्हा एक गोष्ट मला सारखी वाटते की राष्ट्र, राज्य, राजकारण या सगळ्या चर्चा करत असताना या इथल्यात धर्म, ईश्वर या अध्यात्माच्या क्षेत्रातल्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या निर्मिकाशी कसा संबंध असावा हे त्या त्या व्यक्तीला ठरवू द्या. आपण मध्ये पडायची गरज नाही, त्याला रेग्युलेट करायची गरज नाही. किमान राष्ट्राच्या संकल्पनेच्या बाबतीत तर ती आणली गेली नाही पाहिजे. परंतु राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये आर्थिक संबंध हे केंद्रस्थानी असतात आणि मग आर्थिक हितसंबंध त्या त्या समाजामधला नियंता असलेला वर्ग जात ही राष्ट्रवादाची संकल्पना त्या त्या देशांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असते, लादण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे जेव्हा आपण राष्ट्रवादाची चर्चा करतो त्यावेळेला ती एका फ्रेममध्ये पण नसते, ती बदलत असते. म्हणजे आम्ही सत्तेत नसतो तोपर्यंत आम्ही कट्टर असतो, बरं का. राजकीय सत्ता येण्याच्या आधी कट्टर असतो, भयंकर कट्टर असतो. आणि मग सत्ता जशी जशी जवळ यायला लागते तशी तशी आमची भाषा बदलायला लागते आणि आम्ही असं म्हणायला लागतो की या देशामधले जे राष्ट्रवादी मुसलमान आहेत ते आपलेत, उरलेले माहीत नाही, ते शत्रू. बरं, एक नेमके किती आहेत याची चर्चा नाही होणार. राष्ट्रवादी मुसलमान कोण आहेत मीच सर्टिफिकेट देणार, त्याच्यावर अपील नाही. आणि सत्ता जशी मिळून जाते आम्ही एकदम समरसतावादी होऊन जातो की आता सगळे आमच्याशी समरस व्हा कारण सत्ता आमच्याकडे आलेली आहे. राष्ट्रवादाच्या सगळ्या या संकल्पनेमध्ये सत्ताधारी वर्ग जात जी असते ती तिच्या डोक्यातली राष्ट्रवादाची संकल्पना लादत असते. राष्ट्रवादाची मिराजदारी त्यांच्याकडे असते. ते सांगतील तो राष्ट्रवाद असतो, तुम्ही सांगणार तो चालत नाही. ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण मान्य केली पाहिजे. राष्ट्रवादाच्या धार्मिक अंगाने आपल्याकडे एक वाद चालूच आहे. आता वेळ कमी म्हणून मी खोलात जात नाहीये. तो वाद चालूच राहणार आहे. तो वाद इतक्यात संपायचा पण नाही. त्याचबरोबर हाच राष्ट्रवाद आता विकासाभिमुख पण झालेला आहे. मागच्या 4-4.5 वर्षामध्ये आपण अच्छे दिनचं बघत राहिलो ना, त्यातनं सगळा राष्ट्रवाद हा विकासाभिमुख राष्ट्रवाद आहे, विकासवादी राष्ट्रवाद आहे. आता तो विकासवादी राष्ट्रवाद हा विकासाच्या अंगाने पुढे सरकत नसल्यामुळे पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन म्हणत अयोध्येकडे चाललाय. आणि अयोध्याकडे आमचे मराठा मावळे जास्त जोरात पळत आहेत. ही एक वेगळी गंमत. म्हणजे कशाचा काही संबंध नसलेली गोष्टी एकमेकांशी जोडून घेऊन
संकल्पनांच्या पातळीवरती स्थापित केल्या जातात, समाजावरती लादल्या जातात आणि त्यातून आपलं सत्तेचं राजकारण किंवा सत्ताकारण पुढे नेण्याचा प्रयत्न होतो. गेले 4-4.5 वर्ष विकासवादीचे राष्ट्रवाद आहे. काय चर्चा काय राहिली आहे, धोरणं काय राहिली आहेत. माझा संबंध हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या विरोधातल्या लढाईशी आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विरोधात आहे. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या विरोधातल्या लढाईशी आहे. डहाणूच्या वाढवण बंदराच्या विरोधातला आहे. मुंबई जी फुगत चाललेली आहे त्या MMRDAच्या विकास आराखड्याच्या विरोधातला आहे. अशी यादी मोठी आहे आणि विकासवादी दृष्टी आहे. या विकासवादी दृष्टीमध्ये कसं आहे, कारण हे आरोप आम्ही रस्त्यावरती प्रशासनाशी भांडत असताना झेलतोय. आणि जे समरसतावादी झालेले आहेत ना, त्या समरसतावाद्यांकडून आमच्यावरती हे आरोप होत असतात. हे नवे आरोप. तुम्ही विकासाच्या विरोधात आहात म्हणजे आता काय, राष्ट्रद्रोही आहात. कालपर्यंत तुम्ही सेक्युलर होतात तर तुम्ही राष्ट्रद्रोही ठरायचे. सेक्युलर म्हणजे राष्ट्रद्रोही. आता विकास विरोधी असेल राष्ट्रद्रोही. असं आहे. राष्ट्रवाद विरोधी राष्ट्रवाद बनाम राष्ट्रद्रोह असा हा खेळ आपल्याकडे चालू आहे. या खेळामधले जे आर्थिक हितसंबंध आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. राष्ट्रवादाची चर्चा करत असताना आपण जेवढं सामाजिक आणि सांस्कृतिक पक्षाकडे, त्याच्या पैलूकडे जेवढं लक्ष केंद्रित करतो किंवा सामाजिक आंतरविरोधांकडे जेवढं लक्ष केंद्रित करतो तेवढं आपण भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये गुंतलेल्या आर्थिक हितसंबंधांकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा राष्ट्रवादाच्या तथाकथित खोट्या राष्ट्रवादाच्या विरोधातल्या लढायांमध्ये आपण अभिनिवेशी होत जातो. हा अभिनिवेश आपल्याला टाळता आला पाहिजे. आम्ही विकास विरोधी म्हणजे राष्ट्रद्रोही म्हटलं. कसं, जपानकडून तुम्ही कर्ज घेणार 1,00,000 कोटी रुपये, मूठभरांसाठी पण नाही, फुक्कट ती रेल्वे चालवणार, हायस्पीड रेल्वे बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद, जिच्यावर कोणीच बसणार नाही. त्यासाठी या देशातल्या त्या माणसांची म्हणजे त्या आदिवासींचं जंगल, त्याचं डोंगर, त्याचं पाणी सगळं तुम्ही ओरबडून घ्याल. आणि तो विरोध जर करत असेल तर त्याला तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणाल. आणि जपानची बुलेट ट्रेन या देशावर लादणं हा राष्ट्रभक्तीचा हाक मार्ग. हा धंदा सांगितलाय कोणी, असा प्रश्न आपल्याला विचारायची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण इथं जमत नाही आहोत, किमान मी तरी नाही. राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी समजते, त्यांची आहे. मग त्यांची मिरासदारी ही तोडली पाहिजे, ही आपली जबाबदारी. व्यवहार सरळ सरळ आहे, लढाई सरळ सरळ आहे. ती कशी कराल, ती आपल्याला कशी करता येईल. मग यासाठी राष्ट्र उभारणीमध्ये, राष्ट्र नावाच्या संकल्पनेच्या उभारणीमध्ये जे विविध समाज घटक अंतर्भूत असतात, त्या समाज घटकांचे जे जे सांस्कृतिक परिवेश असतात, त्यांची भाषा असते, त्यांचे अर्थव्यवहार असतात, यांची मोठ आपल्याला समतेच्या मूल्यावरती बांधता येईल का, हा प्रश्न. एकदा जर आपण त्या समतेच्या मूल्याच्या आधाराने ती मोठ आपण बांधू शकलो तर नव्या प्रकारचं एक राष्ट्र आपण या निमित्ताने घडवू शकतो. आपण या डिबेटमधनं बाहेर पडूया. राष्ट्रवादाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशीच चर्चा होते. आणि मग अल्पसंख्याकांचं लाड पुरवले जात आहेत असा जो मेनस्ट्रीम मीडिया आपल्या समोर देत असतो त्याला आपण सगळेच बळी पडत असतो. आणि मग आपण पण स्वतःला कुठेतरी अल्पसंख्याच्या चौकटीमध्ये बघत असतो. मी उलट म्हणेन, या देशातले अतिशय 0.0001% असलेले अंबानी अदानी सारखे अल्पसंख्य माणसं अख्ख्या देशावर कब्जा घेऊन बसले. कुठला बहुसंख्यवाद आहे, कुठल्या प्रकारचा बहुसंख्याकवाद आहे जो अल्पसंख्याकांना दूर लोटतोय.
हाताच्या बोटावर मोजता येईल अशी मंडळी या देशाचं भवितव्य ठरवत आहेत. ते सांगतील ती पूर्व दिशा आहे, ते ठरवतील तो पंतप्रधान आहे. तो चहा विकत होता की नाही विकत होता हेही तेच सांगणार. ते सांगतील तेव्हा राम मंदिर आहे, ते सांगतील तेव्हा तो विवादित ढाचा आहे. शब्द बघा. मी चळवळीत आलो ते केवळ आणि केवळ 6 डिसेंबर 1992 मुळे नसतो आलो मी. त्यावेळेला ती मस्जिद पाडली गेली ही जी चर्चा होती, आज कालांतराने विवादित ढाचा आणि आता कधी बनवणार म्हणजे ते बाजूला पडलं. सगळंच बाजूला पडलं. आणि मग आपण पण म्हणतो एकदाच बांधून टाक, मरू दे, होऊ दे, म्हणजे आपण समरस होतो. मला एवढंच म्हणायचंय, माझा देश आहे ना, माझी माती आहे ना, मग माझ्या मातीला कोणालाही मी हात लावू देणार नाही ही भूमिका मी तितकीच ठामपणे घेतली पाहिजे ना. त्या मातीवर, त्या जमिनीवरती माझी जर वीट असेल तर ती माझी आहे, तिला कोणालाही हात लावता कामा नये असं मला निक्षून सांगता आलं पाहिजे ना. मी का समरस व्हायचं? आणि मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही त्या 90च्या घालमेलीतून निर्माण झालेली चळवळ आहे. तिचं एक स्वतःचं ऐतिहासिक एक प्लेसमेंट आहे, स्थान आहे, जे कोणी नाकारू शकत नाही. ज्या वेळेला ही चळवळ उभी राहिली मुस्लिम मराठीची, त्यावेळेला सर्व समाजाला, इतर मुस्लिमेतर सर्व समाजाला माहिती होतं की मुसलमान मराठी बोलतात, दखनी बोलतात, पण ते लिहितात सुद्धा का असा प्रश्न होता ना. मुस्लिम मराठी साहित्य चळवळीने त्यांना लिहितं केलं. आणि लिहितं करत असताना महाराष्ट्र नावाच्या राष्ट्रामध्ये हाही एक समाज घटक आहे ज्यांनी ही मराठी आणि हा राष्ट्र घडवलेला आहे हे निक्षून सांगितलं. हे आपण का विसरायचं? त्या घालमेलीमधनं राष्ट्रवादाला घेऊन जी आता चर्चा चालू होती ती डिबेट त्यांनी पुढे सरकवलेली आहे की एखादा समाज हा एकजिन्सी आहे का धर्माच्या अनुषंगाने, आणि त्याचा राष्ट्राचा आधार हा एकजिन्सी समाज असू शकतो का धर्माच्या अंगाने. या वादाला त्यांनी तोंड फोडलं आणि सांगितलं की नाही, राष्ट्राच्या उभारणीमध्ये अनेक घटक असतात, एकजिन्सी कधी नसतात. आपण बहुप्रवाही असतो. आणि हा बहुप्रवाही वाद मुस्लिम मराठी साहित्य चळवळीने मराठी भाषेच्या अनुषंगाने, मराठी साहित्याच्या अनुषंगाने पुढे आणला. तेव्हाही असंच म्हणत होते ना. तेव्हा 2 प्रकारच्या चर्चा होत्या माझ्या माहितीतल्या. एक चर्चा बाहेर होती की मुसलमान कधीपासून मराठी बोलायला लागले, ही बाहेरची चर्चा, ते तर इथले नाहीत, वाइंड अप करतोय. इथली आतली चर्चा काय होती की आपल्यामध्ये कशाला फूट पाडतात, मराठी दखनी नाही उर्दू, आपल्यामध्ये फूट कशाला पडायची. एक तर साले वो मार रहे और ऊपर से आप तोड़ रहे हो, आप आरएसएस का एजेंडा चला रहे हो. हा यारो झाला था की नाही. आज काय चाललंय? 12वं मुस्लिम मराठी साहित्य चळवळ चालू आहे. राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी यावर आपण बोलायला उभे आहोत. आणि आज काय चाललंय? राष्ट्रवाद ज्यांची मिरासदारी आहे ते तुम्हाला ढकलत तुमचं गेटवायझेशन करायला निघालेले आहेत. कोंबतायत तुम्हाला एका कोंबऱ्यामध्ये, एका भाषेच्या साच्यामध्ये, एका धर्माच्या साच्यामध्ये, एका जॉग्राफिकल लोकेशन मध्ये. आणि आपण काय करतोय? त्याच्या आतमध्ये कुठले पदर आहेत का ते शोधायला लागलो. आणि तिकडे मात्र समरस व्हायचं. ते समरसतावादींना इकडे स्टेजवर आणणं बंद करा. स्पष्ट सांगतो मी. आले ठीक आहेत, मागच्या वेळेला पण आले, या वेळेला आणलं, काय असेल तुमची अडचण तुमची, पण हे समरसतावादींना असं स्टेजवर आणणं सोडून द्या. आणि बाहेर जो गलका चालतो त्यांना समजवा. ते भरकटलेले आहेत, त्यांना समजा. अरे इथं काय घोषणा करतायत? दम असेल तर त्या समरसतावाद्यांची लढून दाखवा ना. तिथं बोंब पडते, तिथं लोटांगण, अभी ये वो है की नाही, वो है की नाही. अरे कशाला हे वाद वाढवत आहे? तेव्हा जाता जाता एवढंच मी म्हणेन, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या
या प्रवासामध्ये आत्ताचा हा टप्पा अतिशय क्रुशियल आहे आणि मुस्लिम मराठी साहित्य चळवळीपुरता मर्यादित नाही, या देशाच्या अस्तित्वाला घेऊन आहे. 5 वर्ष सलग जी सत्ता आहे ती नुसती राजकीय सत्ता नाही आहे, तो एक वेगळ्या प्रकारचा एक सोशल फॅसिझम आहे, सामाजिक फासिझम आहे. त्या फासिझमच्या विरोधात आपण लढत आहोत. माशी लढत असताना माझ्या मातीचा वास असलेला, माझ्या मातीचा गंध असलेला, माझ्या अस्तित्वाची गॅरंटी देणारा, माझ्या शब्दाला आणि माझ्या व्यवहाराला, माझ्या पेहरावाला आणि माझ्या खाद्यान्न संस्कृतीला सन्मान देणारा, बरोबरीचं नातं सांगणारा राष्ट्रवाद नव्याने आपण उभारूया. एवढं बोलून मी इथंच थांबतो. सर्वांना जोहार.